न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडीस आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं उघड झाले आहे. घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकेत बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात या संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ टाकेत बुद्रुक भागात आज निषेध आंदोलन करण्यात आले आहे. शाळेत 6वीत शिकणाऱ्या 12 वर्षाच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी अत्याचार केला. वर्ग शिक्षक गोरख जोशी याने तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीडित मुलीला काल दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याने कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तुकाराम साबळे, वर्ग शिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कवटे यांनी पथक तपास करीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे कालपासून इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शिक्षण मंत्री तालुक्यात असताना ही घटना घडणे दुर्दैवी आहे. ते या घटनेबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अध्यक्ष असतील किंवा अध्यक्ष आहेत डॉक्टर ए.के. पवार, आमचे अतिशय वरिष्ठ असे डॉक्टर आहेत. तसं म्हटलं तर खूप डॉक्टर विश्राम निकम बापू आहेत, रावसाहेब अण्णा आहेत, आमचे सर्व डॉक्टर भामरे डीन या मेडिकल कॉलेजचे सर्व मोठे मोठे दिग्गज, डॉक्टर प्रशांत देवरे असतील, आमचे इगतपुरी बापू असतील, उपस्थित त्यांना नेहमी आम्ही हक्काने कुठलीही गोष्ट सांगत असतो. हिरामन आयर साहेब आहेत, प्राचार्य किशोर पवार, प्राचार्य बाबाजी आहेत, सर्व उपस्थित बाळासाहेब आमचे सूर्यवंशी आहेत, सर्व मंडळी इथं आहे आणि सगळे उपस्थित बंधू आम्ही बघितले. हे जे काय आता आमचा हा महोत्सव आहे, आता आमचे प्राचार्य डॉक्टर डी.बी. शिंदे पण आता येत आहेत. हा जो महोत्सव आहे बंधू भगिनींनो, खरं म्हणजे एकाच माणसाचं 80% क्रेडिट आहे आणि ते म्हणजे आमचे सचिव, संस्थेचे सचिव डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी आणि बाकीचे जे 14 लोकांना फक्त 20% आमचं सगळ्यांचं क्रेडिट. याचं कारण ते फार गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून त्यांनी सुरू रजिस्ट्रेशन मिळालं त्यांच्याकडे ते होतं, सर आपण कसं महोत्सवात म्हटलं आपण आता संस्था विकसित होते, आपण डेव्हलप होऊ, नंतर सावकाश कधीतरी नाही म्हणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून दाखवा. आणि त्यांनी ते आमच्या संस्थेचे सचिव आहेत. आम्ही आमचे कसबादे मराठा उत्कर्ष संस्थेचे कार्याध्यक्ष गुलाबरावजी भामरे सर, त्यात 4 उपाध्यक्ष आहेत संस्थेचे, 4 तालुक्याचे 4, हिरामन आबा सोनवणे, त्याचप्रमाणे देवळ्याचे डॉक्टर खैरना, कळवणचे पंडितरावजी वाघ आणि बागला सांगितलं हवा आणि
मालेगावचे ऍडव्होकेट रवींद्र एलके अण्णांचे चिरंजीव रवींद्र निकम आणि इतर सर्व बंधू आणि भगिनी. ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश बऱ्याच वेळा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, बऱ्याच पेपरमध्ये किंवा काय. बघा काय, फक्त 6 महिने ह्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करून झालं. फक्त 6 महिन्याला 7-8 दिवस कमी आहे. त्याच्या आधी रजिस्ट्रेशन व्हायच्या आधी 5-6 महिने ही संस्था उदयास आली. कुठेतरी मेळावा झाला, एक चांगला आशादीप मंगल कार्यालयामध्ये सगळी मंडळी आली, 3 तास भाषण झाले आणि शेवटी असं लक्षात आलं की लोक एकदम बाहेर गेले. काही जण निर्मलताई खर्डे त्या दिवशी होत्या, पहिल्या मेळाव्याला ताई आल्या होत्या. म्हणजे सगळं विस्मळीत होऊन जाईल. मग लगेच आम्ही एक समन्वय समिती, मी प्रत्येकाच्या कानात विचारून तुम्ही त्या विचारलं. समन्वय समिती स्थापन झाल्यानंतर मग सगळे पदाधिकारी त्या समन्वय समितीतून निवडले गेले आणि त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आणखी उत्साह वाढला, पॅन कार्ड निघालं, आणखी उत्साह वाढला, जमिनीचा प्रस्ताव सादर केला, तोही शेवटच्या टप्प्यात, अगदी शेवटच्या लास्ट याच्यावर आहे, आणि जागेचा आणि सगळ्या गोष्टी. आता बँक करंट अकाउंट पैसे आणि सभासद मेंबर करायचे. फक्त 1500 कट ऑफ लाईन 1500ची आहे. आणि बघा काय 2-3-4 महिने झाले नाही, आतापर्यंत 1200 जवळपास सभासद नोंदणी झाली. आता 300 सभासद नोंदणी झाल्यानंतर आम्हाला मोठा प्रश्न येणार. समजा 300 सभासद नोंदणी झाले आणि एखाद्या तिकीट पाहून की जो नकोच्या बांगडीत राहिला आणि नंतर आले ते, त्यांना काय सांगा. म्हणजे आता सगळ्यात मोठा तिकीट देत असताना बापू आहे, रामचंद्र बापू आहे. आणि रामचंद्र बापू समजा 15 एज झाल्यानंतर सांगितलं, अरे माझं राहिलं नसतं, करून घ्या ना, काय उत्तर द्यावं. हे सगळे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न जो ताईंनी उपस्थित केला, शोभाताईंनी, की मी माहेरवासिनी ज्या आहेत त्या जर कसमातीच्या बाहेर गेल्या, तुम्ही त्यांना मेंबर करून घेतले. माझी भाची ठाकरे साहेबांची भाऊजाई बसलेली आहे, माझी भाची. तिला म्हटलं पाहिजे तू काही मेंबर होऊ शकत नाही, कारण तू आता गणूर मध्ये चांदोड तालुक्यात आलेली आहे. आणि तिला वाईट वाटलं असतं. आमचे संजय राव उत्साहाने ते राजू शेट्टी मित्रच असल्यामुळे राजू ठाकरेंचे ते गेले आणि मला त्यांनी सांगितलं की ती मेंबर झाली. अहो म्हटलं मी तिला नाही सांगितलं होतं. आणि जेव्हा ताईकडे हा विषय निघाला, शोभाताईकडे नाही, हे चुकीचं होईल. निर्मलाताई खर्डे यांनी जरी तिकडे असतील त्या सायकड्याच्या, तरी त्या माहेरचे खोपी येतात. मग तुम्ही त्यांना टाळाल का? असे कित्येक आहेत की त्यांना टाळू शकणार नाही. आणि म्हणून एक केव्हा तरी असा निर्णय घ्यावाच लागत. कार्यकारिणीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना मी म्हणजे त्यानिमित्ताने आमची चर्चा थोडी झाली, पण निर्णय कधी होईल माहिती नाही, कारण मग ते सगळं प्लॅनिंग व्यवस्थित करावं लागेल. आणि इथं बरेच माझे नगरसेवक आहेत आणि सगळी मंडळी आली, कारण कसमातेविषयी त्यांचं प्रेम आहे. आणि कसमातेचं प्रेम तो कोरडं नाही, तर त्यांना काहीतरी. तुम्हाला आश्चर्य वाटलं ताई, जवळपास 6-7 मंडळींनी, डॉक्टर नारायण सोनवणे किंवा आमचे शिरसाट आणि डॉक्टर राहुल आहे, त्यावेळेस सांगितलं किती पैसे पाहिजे, न मागता किती पैसे, सर तुम्ही पैसे घ्या. अहो म्हटलं आम्ही अजून पैशांचा विषय आमचं चाललंय. आता आम्ही हा कार्यक्रमाचं 1 रुपया सुद्धा संस्थेच्या पैशातून खर्च केला नाही. सगळ्या कार्यकारिणी खिशातून काढले आणि सगळे पैसे कंट्रीब्युट करून 1 रुपया सुद्धा कोणाकडून, इव्हन स्टॉल, त्या स्टॉलला सुद्धा आम्ही फ्री मध्ये दिलेला आहे. कारण उत्साह कसं आहे, त्या लोकांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि पुढच्या वर्षी त्यांना आणखी जास्त. हे बघू काय, आता ह्या वर्षी मात्र आम्ही 1 रुपया स्टॉल ऑर्डर करून घेतला नाही. आयोजनाचा जो काही लाख खर्चा पुढे जवळ तोही आम्ही आमच्या खिशातून दिलेला आहे. कोणाकडूनही आम्ही देणगी घेतलेली नाही. भरपूर मंडळी देणगी द्यायला उत्सुक आहे. आम्ही अजून पैसा देणगीच्या स्वरूपात घेतला नाही. एटीजी वगैरे झाल्यावर बघू. आता एटीजीचा विषय राहिलेला, मग मात्र त्यांना डॉक्टर साहेब गेले आहेत ना, डॉक्टर सोनवणे आतापर्यंत बसले होते. तर हे सगळे ज्यांनी इच्छा प्रदर्शित केली त्यांचे आम्ही सोडणार. डॉक्टर उद्धव आहे आमचे, ते असतील केव्हा येणार आहे, तर त्यांनी पण सांगितलं की तुम्हाला किती पैसे पाहिजे. म्हणजे पैशांचा विषय नाही. आता राहिला प्रश्न देवाकर साहेबांना की तुम्ही काहीतरी करून दाखवलं. काहीतरी म्हणजे काय, काहीतरी असंच साधा शब्द आहे, काहीतरी काय करणार. आणि देवाकर साहेब, मी एमपीएससी युपीएससीच्या बाबतीमध्ये एक यांना मी बोलवणार होतो. आपले DSP आता कोण होते आधी, नागरे पाटील, विश्वास नागरे पाटील. मला एका मोठ्या माणसाने सांगितलं, सर आता मी थोडीशी आदर्शाचं पाणी बोलतोय, सर तुम्ही कार्यक्रम आयोजित करा एमपीएससीच्या युपीएससीच्या सगळं, म्हणजे इट इज नॉट दॅट आय एम अगेन्स्ट दॅट, पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कार्यक्रम करा, त्यांना बोलवा, पोरं प्रोत्साहित होती, घरी जाती, दिल्लीला जाती, घरच्या गरीब असतील त्यांना जमीन विकायला लावतील, जातात, तिथून परत येतात.
जमिनी जाते, लग्नाचंही वय जातं, परत येतात, फ्रस्ट्रेशन होतं आणि काय होतं शेवटी नोकरी मिळत नाही, वय गेलेलं असतं, लग्न काय प्रश्न येऊन गेला असतात. आणि म्हणून जो प्लॅन बी तयार ठेवा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्ही या गोष्टींसाठी थोडा विचारपूर्वक या गोष्टी म्हणजे सुरुवात घेतलं आणि हा सगळा प्रश्न तयार झाला. म्हणून आम्ही मग त्या गोष्टी आता देवकर साहेबांचं प्रोत्साहन आणि एक वेगळ्या मार्गाने काहीतरी करता येईल प्लॅन बीचा विचार करून. तर अशा पद्धतीने आता सगळ्या मंगल कार्यालयाचा विषय तिथेही आता तो हेमंत पगार आता त्यांचं आहे की त्यांचं स्टॉल आहे ते चांगलं फेमस आहे त्यांचं ते कसं त्यांनाही विचारलं सर तुम्ही या उद्योगात करू नका. कारण काय एखाद्या मुलीचं सहल तिथं आलं की लगेच दुसरा म्हणतो ते असे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता प्रत्येकाचे सजेशन ऐकून घ्यायचे. पण मी फार चिवट आहे बरं कसं आहे, जरी मला कोणी काही सांगितलं असं एमपीएससी यूपीएससी करू नका किंवा लग्नाचं काही, मी इतकं चिवट आहे मनात घेतलेलं ते करूनच दाखवतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इंडस्ट्री असेल आता ऍग्रिकल्चरची अदर साईड जी आहे त्यांना जास्त बोलायला आम्ही बापूंना सांगणार की छान द्राक्ष बाग आहे अण्णा 70 एकर मध्ये द्राक्ष बाग आम्ही आता बोलवलं अण्णा विश्वखंडू अण्णा यांना का बोलवलं, अरुण अण्णा यांना का बोलवलं, छान उत्पन्न आहे तर नाव चांगलं आहे. पण ती दुसरी बाजू तर सांगा किती वाईट परिस्थिती शेतकऱ्याची. ती शेतकऱ्याची वाईट परिस्थिती जर सांगितली नाही तर मग छान करून लोक म्हणतात माझा पुतण्या बीएससी ऍग्री MBA झाला, त्याला वाटतं वा आपल्या 25 एकर द्राक्ष आहे. सगळा अधिकारी पुण्याला होता सोडून छान पाहिल्यावर आता काळजी वाटते. हा जर कुठे अधिकारी राहिला असता कुठे कंपनीमध्ये मोठा मॅनेजर राहिला असता MBA वगैरे BSc तर ते कधी त्याला सांगण्यात अर्थ नाही. आता तो नसावा आपण त्याला वाईट वाटत तर तो आता शेती करतोय द्राक्षाची शेती करतोय. पण हे काही घाबरतो ना माणूस पुढचं करिअरचे सगळे प्रश्न येतात. त्यामुळे शेतीचे दिवस आहेत ते तुम्ही ती दुसरी बाजू पण मांडावी. या परिसंवादामध्ये 2 परिसंवाद आहेत. पहिले जे परिसंवाद आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य आणि पर्यटन हे 3 विषय ठेवलेले आहेत. 1.5 तासाचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून होईल कारण शिक्षण जो आहे आता मला साहेबांनी सांगितलं देवकर साहेबांनी अरे यंग मंडळी पाहिजे त्यांच्यासाठी आपण हे करतो तेही येतील अशी अपेक्षा आहे किंवा आहे नाही काही. तर शिक्षणामध्ये नक्की काय अडचणी आहे, शिक्षणाचं नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम त्याविषयी बोलणार आहे त्या आमच्या परिसंवादामध्ये. तर हे नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आहे किंवा आरोग्यामध्ये जे काही प्रचंड प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांना समर्पक आता उत्तर आमच्या सभासदांसाठी देतील. आणि त्याचप्रमाणे पर्यटनाचंही काय आता हे सगळं पर्यटन क्षेत्र आता बरेच तयार झाले त्याचे काही विकसित करता येते का. दुसऱ्या याच्यामध्ये इंडस्ट्री आहे आणि ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चरमध्ये तुम्ही सांगितलं मग अशी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठे दिग्गज आपल्या देवळाचे भूमिपुत्र हिरामन आयर साहेब बसलेले आहेत ते राहतील. आणि त्याच्यानंतर आमचं खऱ्या अर्थाने हे सगळं अकॅडमिक गोष्टी सगळ्या झाल्या इन द सेन्स देर विल सम ग्रुप डिस्कशन. आणि त्याच्यानंतरचं जे लंच नंतरचं जे आहे ते मात्र मग कल्चर म्हणजे अहिराणी कवी संमेलन आहे. त्याच्यानंतर 1 तास 1.5 तासाचं सगळं तयार आहे. आणि नंतर मग आमचं कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत सगळे आपले जसं आता सामळे वाजून तुमचं स्वागत झालं असे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे आहेत लग्नाचे अहिराणी गाणे वगैरे. आणि नंतर मग खाद्यसंस्कृतीत मंडळींना जेवायचं 2 वाजेनंतर लंच ब्रेक नंतर त्यांना खाद्यसंस्कृती फोटोबा असायला पाहिजे होतं म्हणून त्यांना तिकडे जेवायची सोय त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते स्टॉल वर जाऊन घ्यायचं हे पण आपण सोय केलेली आहे. या सगळ्या याच्यामध्ये एकच की सुनील सरांचं जे काही म्हणणं होतं की आपण करूया 1 दिवसाचं करूया नंतर बघू आपण 3 दिवस करायचं पाहिजे पण आता 1 दिवसाचं करूया. आणि मला मी कोणतेही काम आजपर्यंत आयुष्यात यशस्वीपणे राबवलेलेच आहे कोणत्याही गोष्टी फेल गेलो नाही कधी. पण काळजी मात्र मॅक्सिमम करतो. इथल्या मित्रांपेक्षा प्राचार्य रावसाहेब शिंदे असतील किशोर पवार सर असतील जितेंद्र बाबू असतील DP सगळ्यांना माहिती आहे बाबाजी आहे सर 5-7 प्राचार्य आम्ही त्या कार्य बरोबरचे आहोत. काळजी जास्तीत जास्त करणार मी सगळं. मला डॉक्टर पवार एकदा म्हटलं होते काय तुझ्याकडे 18 मध्ये 12चा कोटा आहे सिनेटला तुझा त्याला उतरलेला काय सकाळी 7:30 वाजता म्हटलं. तर म्हटलं तसं म्हटलं मला काळजी करणारा माणूस आहे. कोणत्याही माझ्या मुलांची मुलींची सगळं आनंदी आनंद आहे. नाती भाच्या म्हणजे सगळ्या बसलेले नाते भाचे सगळ्यांची काळजी करणारा एकमेव माझ्या अंगावर सगळं घेऊन घेतो. परंतु यशस्वीपणे राहतो. कोणालाही कुठल्याही प्रकारचं मदत करायची नाही किंवा इग्नोर करायचं असं नाही. त्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत. आणि संस्थेने आम्हाला हे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्य आम्ही कधीही विसरणार नाही. कारण भाऊ ठाकरे साहेब जेव्हा आम्ही असं काही एखादं
ठाकरे साहेब काळजी वाटते आम्हाला की किती ऊस गोड लागला म्हणून किती खायचा हाही प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही कुठेतरी दुसरी जागा शोधतोय, तुम्हाला लोड येऊ नये, नाहीतर त्याचं कुठेतरी वेगळा त्याचा अडचण येऊ नये ही पण आम्ही काळजी घेतोय. नाना कसं आहे तर थोडंसं सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही म्हणतो ना काळजी करताना मीच आहे, तर ती पण काळजीच आहे की तुम्हाला कोणाला त्याचा वेगळा काही वाटत नाही म्हणून आम्ही वेगळी जागाही शोधतोय. शोधणार जवळपास मिळते आणि तोपर्यंत कृपा करून आम्हाला सांभाळून घ्या. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमचं कायम भविष्यात आमचं तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळतच राहील. समोरचेही सगळे जे आपले उपस्थित बडे दिग्गज आहेत त्यांचंही मार्गदर्शन मिळत राहील. बाकीच्या मंडळींनी इथं यावं, आमच्याची काही मदत घ्यावी. मदत करायला केव्हाही काय, मग आमचे कार्याध्यक्ष गुलाब सगळ्यात महत्वाची एकी फार चांगली, इतकी आमच्या 15 लोकांची थोडं सुद्धा कुणकुण येते आणि कुणकुणी थोडी जरी आली तर मग फार दुःख होईल मला ॲज युजल असायचं. आणि म्हणून मी सांगतोय, नेहमी सांगतो की माझं कुठेतरी एक आता हे 5 वर्षाचं टेन्युअर आहे, 5 वर्षाचं टेन्युअर संपलं की मी कुठेतरी नवीन जी मंडळी आहे त्यांच्याकडे ते सोपवणार आहे. ग्रीडीनेस, लालचीपणा किंवा मलाच पाहिजे हा विषय माझ्याकडे नाही. पण 5 वर्ष दिलेला आहे तर मी थांबलेलो नाही. साहेब म्हणतात एनर्जी भरपूर आहे, त्या एनर्जीचा पुरेपूर वापर कसा होईल प्रत्येक क्षणाला मी विचार करत राहतो. आणि सेल्फिशनेस, स्वार्थीपणा शून्य, पैशाचा असेल, पोझिशनचा असेल, मान अपमानचा तर मला ते आवडतही नाही. त्यामुळे पण कसं आहे आता हे फॉर्मॅलिटी म्हणून मला नाही तर मग आपल्याला पाहिजेच मान, हे पण नाही. माझ्या सगळ्या सहकार्यांना मानपान मिळावा हेच मी नेहमी हाच विचार करत असतो. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद काका. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे नवयुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार फत्संग सिंग कुलस्ते साहेब, अध्यक्ष SC/ST कल्याण समिती भारत सरकार यांचा सत्काराचा कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की जाधव यांच्या उपस्थितीत नाशिकच्या रॉयल हेरिटेज हॉटेल या ठिकाणी संपन्न झाला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की जाधव यांनी नवयुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार फग्गन सिंह कुलस्ते साहेब यांचा सत्कार गुलाबाची माळ देऊन केला. यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की जाधव, गणेश गवळी, संदीप जाधव, किशोर तिरानिक, विनोद मेश्राम, संतोष आत्राम, माजी नगरसेविका सरिता सोनवणे तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, BBS न्यूज नेटवर्क, नाशिक. हमारे राष्ट्रीय अध्यक्ष युवा शाखा लक्की भाऊ जाधव जी ने ये आज सत्कार का कार्यक्रम किया है, अभिनंदन किया है. मैं सबसे पहले तो महाराष्ट्र इकाई के युवा शाखा को बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ. और विशेषकर लक्की भाऊ को कि उनने अभी पिछले दिनों गुजरात में बैठक हुई थी हमारी कोर कमेटी की. हमारे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष मधुकर राव पिचड़ जी के स्वर्गवास के बाद ये पद रिक्त हुआ था और इसकी जिम्मेदारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद की कोर कमेटी ने सर्वसम्मत से मुझे कार्यकारी अध्यक्ष के नाते जिम्मेदारी दिया है. और इस जिम्मेदारी के बाद मुझे महाराष्ट्र इकाई ने अभिनंदन के नाते यहाँ पर आमंत्रित किया. नासिक में, महाराष्ट्र में मैं सबको, पूरे महाराष्ट्र आदिवासी विकास परिषद के हमारे सारे साथियों को बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ. और हमने लक्ष्य तय किया है कि एक अच्छा हमारा इस परिषद का काम पूरे देश में
जिस गति से हम करते आए हैं उसको और विस्तारित करेंगे और हमारे इस संगठन को ज़्यादा से ज़्यादा पूरे देश भर में ले जाएंगे। हमने आने वाले समय में गुजरात के ही अंदर गांधीनगर में एक बड़ा आयोजन करने का तय किया है। अभी देश के हमारे प्रधानमंत्री जी, भारत के हमारे राष्ट्रपति, एक से ओपनिंग एक से उसका क्लोजिंग कराने का हमने विचार किया है। डेट वगैरह भी लेने वाले हैं और बहुत जल्दी हम इसको अप्रैल मई के अंदर करेंगे। तो ऐसा पूरे देश भर के सारे हमारे आदिवासी भाई और बहनों को हम आमंत्रित करेंगे। जैसे डेट तय हो जाती है प्रेसिडेंट का और प्रधानमंत्री जी की डेट, उस आधार पे सारे देश भर का ही कार्यक्रम होगा। कौन सा कार्यक्रम आप आयोजित करेंगे? हमारा आदिवासियों का अधिवेशन होगा, हाँ, परिषद का, अखिल भारतीय परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास बोर्ड जो हमारा परिषद है उसके तरफ से आयोजन होगा। ये आज तो हमारी ये जो बैठक युवा प्रभाग का है, तो सरकार का कार्यक्रम केवल युवा प्रभाग महाराष्ट्र की ओर से हुआ है। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष युवा शाखा के हमारे लकी भाऊ हैं, ऐसा। और वो अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद इस पूरे आयोजन को गुजरात के अंदर करेगा। तो हमारे तारीख तय करने वाले हैं और उसमें सारे जो ट्राइबल के इश्यूज हैं आदिवासियों के, उनके बारे में हम चर्चा करेंगे। अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे निसर्गवासी मधुकर पिचड साहेब हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते। त्यांचं निधन झाल्यामुळं ती जागा, ते पद आदरणीय कुलशे साहेबांना कार्यकारी अध्यक्ष पदावरती नियुक्त केलं। त्यामुळं कार्याध्यक्ष पद म्हणजे खूप मोठं पद आहे। देशाचं कार्याध्यक्ष पद सांभाळणं म्हणजे सोपं नाही। पिचड साहेबांनी सांभाळलं, ते फक्त आता कुलशे साहेब सांभाळू शकतात, कारण ते 3 वेळेस केंद्रामध्ये मंत्री राहिलेत आणि ते आता सध्या SC/ST कल्याण समिती भारत सरकारचे अध्यक्ष आहेत। ते देशामधील आदिवासींच्या प्रत्येक राज्यात जाऊन समस्या जाणून घेतात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, राष्ट्रपतींना भेटतात, पंतप्रधानांना भेटतात, तात्काळ त्या समस्या सुटल्या जातात। आणि गेल्यावरती प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना त्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात। त्यामुळे आज आम्ही आमचं कर्तव्य, मी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, की आमच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाचा सन्मान करणं, स्वागत करणं, कारण ही एकमेव अखिल भारतीय आदिवासी परिषद एक अशी संघटना आहे की जी देश पातळीवरती 31 राज्यामध्ये शाखा आहेत आपल्या। हे बाबा कार्तिकजी वराव हे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या डिग्र्या जर बघितल्या तुम्ही, खूप डिग्र्या आहेत। त्यांनी लंडनमध्ये अभियंता होते, इंजिनियर होते। स्वतः जवाहरलाल नेहरूंनी त्यांना लंडनहून बोलवलं, ते जेव्हा पंतप्रधानांनी, त्यावेळेस चंद्रयान पहिलं जे होतं त्याची निर्मिती बाबा कार्तिकजी वराव यांच्या माध्यमातून झाली। म्हणजे आणि ते इकडं स्थायिक झाले भारतामध्ये। नंतर ते राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी खासदार झाल्यावरती देशातील सर्व खासदारांना एकत्र केले 1967-68 साली, आणि या अखिल भारतीय आदिवासी परिषदेची स्थापना त्यांनी केली। आज गुजरातमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंडला या परिषदेच्या कॉलेज आहेत, संस्था आहेत, अनाथालय असले बरेच प्रोजेक्ट आहेत। आज जर तुम्ही बघितलं नॉर्थ भारतामध्ये जर बघितलं तर परिषद सोडून दुसरी संघटनाच नाही। मणिपूर, 14 मणिपूरचे आमचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत उद्याच्या कार्यक्रमाला। तर अशा पद्धतीने आदिवासी विकास मंत्रालय, केंद्रीय मंत्रालय जे आहे आदिवासी मंत्रालय, त्याची स्थापना या अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून झालेली आहे। आणि राष्ट्रीय अनुसूचित जो आयोग आहे, आदिवासींसाठी जो कायदा बनवलेला आहे, एक न्यायालय बनवलेलं हक्काचं, राष्ट्रीय अनुसूचित आयोग हे अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून तयार झालेले। आणि पिचड साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये आयोग आलं, राज्याचा आयोग आलं आणि याचा कायदा आला। या बऱ्याच समस्या आहेत यासाठी, आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन परिषदेची विचारधारा ही समजवण्यासाठी स्वतः माननीय राष्ट्रपती मुर्मूजी या पण या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काम केले। बाबा कार्तिकजी वराव यांच्यासोबत 10 वर्ष त्यांनी काम केले मुर्मू मॅडमनी। BBS न्यूज या राज्यस्तरावरील वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर
भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिव जन्मोत्सव सोहळा समिती 2025 यांच्या वतीने राजस्थान जयपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। राजस्थान जयपूरचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती जन्मोत्सव साजरा करण्याचा मानस भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिव जन्मोत्सव सोहळा समिती 2025 यांच्या वतीने होणार आहे। याची माहिती आज नाशिक येथे भारतीय क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिव जन्मोत्सव सोहळा समिती 2025 चे राष्ट्रीय समन्वयक विलास पांगारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती पत्रकार परिषद नाशिकमध्ये आमच्या समितीने घेण्यात आली। आमचे भारत क्रांती मिशन असं नाव देणारे विजयभाऊ काकडे पाटील, परमेश्वर नरवाडी पाटील, आमचे छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अशोक खानापुरे, आमची सर्व टीम आज इथे नाशिकमध्ये आलेली आहे। आणि जे जयपूर इथं राष्ट्रीय शिवजयंती शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे त्याचं रूपरेषा आज आमची बैठक होऊन आपल्या समोर सादर केलेली आहे। तर 16 तारखेला आपण 10 वाजता पाथर्डी फाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून रथ आपला जयपूर या ठिकाणी निघणार आहे। तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या शिवप्रेमींना एवढंच आव्हान करू का ह्या जो छत्रपतींचा रथ आपला 13 फुटाचा जो टॅचू आहे तो रथ आपला जयपूरला जाणार आहे। आपण सगळ्या शिवप्रेमींनी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्वांना सांगायचं आहे का आपण जिथं असाल तिथं छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी 19 तारखेला प्रत्येक राज्यात असेल, राज्याच्या बाहेर असेल, आपण महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या शिवप्रेमींनी एकत्र होऊन छत्रपतींना अभिवादन करावं आणि जन्मोत्सव मोठ्या दिमाखात आपण साजरा करावं। आणि आम्ही राष्ट्रीय शिवजयंती साजरी करतो, ही सुद्धा एक मोठी कल्पना आहे का आपला इतिहास महाराष्ट्रभर तर आपण बघतोच, पण आपल्याला देशभर हा भारतभर इतिहास बघायचा आहे। छत्रपतींचं काम, छत्रपतींचे विचार राजकारणाला जागा करण्यासाठी हा प्रयत्न आहेत आणि राष्ट्रीय शिवजयंती प्रत्येक राज्यात व्हावा ही कल्पना आमच्या सगळ्यांची आहे। आमचे मार्गदर्शक विजयभाऊ काकडे पाटील हे आपल्याशी संवाद साधणार आहेत। आणि नाशिकहून हा शिवरथ निघणार असून हा 1200 किलोमीटरचा प्रवास आहे। प्रत्येक जिल्ह्यातून सर्व शिवप्रेमी यात सहभागी होणार आहेत। 19 तारखेला सकाळी हा राजभवनावर माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री या पुतळ्याचं पूजन करून आपली शोभायात्रा निघणार आहे आणि मुख्य कार्यक्रम बिर्ला हाऊसमध्ये होणार आहे। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राज्यपाल राजस्थान सरकार हरिभाऊ बागडे राहणार असून त्या कार्यक्रमाचे उद्घाटक भजनलाल शर्मा मुख्यमंत्री राजस्थान राहणार असून आणि विशेष करून आम्ही काही उद्देश ठेवून राजस्थानमध्ये जयंती साजरी करत आहोत। जसं पुरंदरचा तहाची एक सत्यप्रत राजस्थानच्या पुरातत्व विभागात पडलेली आहे त्या 23 किल्ल्याची, तर त्या 23 किल्ल्याची एक प्रत आपल्याला शिवाजी महाराजांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने मान्यता द्यावी, मराठा टुरिझम केंद्र सरकारने साजरा करावा असे मुख्य उद्देश ठेवून आपण बाहेर राज्यात जयंती करत आहोत। पुढील माहिती आमचे काकडे। न्याय म्हणजे सत्याचा विजय, न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर।
जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची का कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। जवाहरनगर पोलिसांनी चोरीस गेलेले लाखोंचे मोबाईल केले जप्त। छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी गेलेले आणि हरवलेले असे जवळपास 4.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। तर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत 20 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत। जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील 4 महिन्यामध्ये काही मिसिंग मोबाईल झाले होते, त्याबद्दलच्या तक्रारी नागरिकांकडून आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनची मदत घेऊन आम्ही तक्रारीच्या अनुषंगाने 20 मोबाईल जप्त केलेले आहेत। त्यामध्ये काही मोबाईल बाल अपचारी होते, त्यांच्याकडून जप्त केले होते। अशा प्रकारे 20 मोबाईल जप्त केलेले 4.5 लाखाचा हा मुद्देमाल आहे। मागच्या महिन्यामध्ये सुद्धा 10 तारखेला 15 मोबाईल जप्त केले होते, ते मिसिंग मधलेच होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही बालअपचारी होते। अशा प्रकारे 4.5 लाखाचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। कशा पद्धतीने आणि कुठून हस्तगत केले? आरोपी किती आहे? नाही, यामध्ये आरोपी नाही आहे, बालअपचारी 2 आरोपी होते, त्यांना काय हे करता येत नाही, आपल्याला अटक करता येत नाही। परंतु जे मोबाईल आम्ही हस्तगत केलेले ते कोणाला मिसिंग झालेले, कोणाला मिळाले होते, त्यांनी ते वापरले, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलून चौकशी केली, तर ते मिळालेले मोबाईल त्यांना होते ते आम्ही हस्तगत केलेले, त्याप्रमाणे रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे। अशा प्रकारे आज जे 20 मोबाईल आहे आम्ही ते ज्यांचे गेलेले आहे त्यांना आज परत केलेले आहे। दुकानवाल्याचा वगैरे काही दुसऱ्यांचा रोल नाही? नाही, दुकानदारांचा काही रोल नाही। कोणाच्या ताब्यातून असतं? हे ज्यांच्या ताब्यात होते त्यांच्याकडून हस्तगत केले ना, हे सुद्धा नागरिकच आहे, पण मिळाला मोबाईल वापरला तर नागरिकांना एक आव्हान आहे, जे मिळालेले मोबाईल आहे, तुम्हाला मिसिंग मधले मोबाईल मिळतात नागरिकांना, ते मोबाईल तुम्ही वापरू नका, संबंधित लोकल पोलीस स्टेशनला तुम्ही जमा करा, कारण मोबाईल टेक्निकल हेल्पने आम्ही ते मोबाईल शोधून काढतोच। तर आता हे मोबाईल परत करतायत, कशा पद्धतीने करतायत? त्यांचेच मोबाईल नाही, कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सिम कार्ड त्यांचं त्यामध्ये होतं यापूर्वी, सिम कार्ड ते सुद्धा आम्ही ट्रेस आउट केलं ना, IMEI नंबरनुसार आम्ही ट्रेसिंग करतो। महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती। आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो, संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात। आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल, दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं। आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात, हो हे अगदी खरे आहे।
मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप, म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि इयत्ता 12वीच्या परीक्षांना 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने यंदा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (2018) पासून आतापर्यंत ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीच्या केसेस घडल्या त्या केंद्र सर्वांवर आता परीक्षेसाठी बाहेरचा स्टाफ नियुक्त केला जाणार आहे. आता परीक्षेवेळी तेथील शिक्षक तैनात असणार नाहीत. त्याऐवजी इतर शाळेतील केंद्र चालक शिक्षक तैनात असणार आहेत. परीक्षा काळामध्ये जर कोणत्या केंद्रावर कॉपी करताना आढळून आल्यास त्या केंद्रावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. सर, आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होत आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा आपला मनस आहे, तर कसं आपण नियोजन केलेलं आहे? सर्वात महत्त्वपूर्ण आहे की 10वी 12वीची एक्झाम कोणत्याही मुलांसाठी सर्वात क्रुशियल असते. त्यामध्ये जर कॉपी झाली, चिटिंग झाली तर ते त्या मुलाच्या आयुष्यासाठी खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडते. तो या निमित्ताने आपला पूर्ण प्रशासन त्यासाठी सुसज्ज आहे. माननीय कलेक्टर साहेबांनी काल मीटिंग घेतली होती आणि त्याच्या पूर्वी पण आपली एक दोन मीटिंग झालेली आहे. या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला पण क्लिअरली सूचना देण्यात आलेली आहे. ऑलरेडी आपले जे शिक्षण डिपार्टमेंट जितके लोक आहे, तहसील डिपार्टमेंट या महसूल डिपार्टमेंट जितके लोक आहेत, सोबत आपला शिक्षण डिपार्टमेंट आणि RDD डिपार्टमेंट जितके लोक आहेत, प्रत्येकाने सूचना दिलेली आहे. फिरते पथक आपण प्रत्येक एरियामध्ये डिप्लॉय केलेले आहे. ते प्रत्येक शाळामध्ये जाऊन ते तपासणी करणार आहे. सोबत आपल्याकडे प्रत्येक क्लासरूम मधून आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग झूमवर आपण प्रत्येकाला कनेक्ट करणार आहे, सो दॅट की कुठेही चिटिंगचे प्रकरण होणार नाही. त्या संदर्भात आपण दक्ष घेत आहेत. कोणतेही शाळामध्ये खिडकी नादुरुस्त आहे, त्या कारणामुळे बाहेरवरून चिट टाकण्याचे प्रमाण आहे ते पण आपण थांबण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात प्रत्येक असे जे सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहे त्यामध्ये दुरुस्तीची सूचना देण्यात आलेली आहे. सोबत जे परीक्षा केंद्र आहे त्याचे 1 किलोमीटरचे आजचे जितके बी झेरॉक्स सेंटर्स आहे ते पण बंद करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहे, सो दॅट की चिटिंग कोणतीही परिस्थितीमध्ये होणार नाही. त्या संदर्भात आपण दखल घेत आहेत. सोबत आपले जितके बी यामध्ये असा दिसून आला, आपण लोकांना पण आवाहन करतोय की असा जर कोणत्याही प्रकारे दिसून आला तर आपण त्यावर ताबडतोब कारवाई करणारच आहे. आणि अशी संस्थांनाची मान्यता रद्द करण्याचं पण आपण ऑलरेडी घोषणा केलेली आहे, जर त्यामध्ये चिटिंग या कॉपीचा प्रकरण समोर आला तर. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक,
98-227 85-037. श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302. श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. 15 फेब्रुवारी पासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घोषणा. मागण्यांची अंमलबजावणी न केल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 15 फेब्रुवारी पासून राज्यभरात मराठे बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. अंतरवाली सराटीतून या आंदोलनाला सुरुवात होणार असून याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले. त्याचबरोबर 2 ते 3 दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाची पाहणी करणार असून मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडून घेतलं. मात्र 13-14 दिवस झाले फडणवीसांनी एकाही मागणीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली नाहीये. या उलट मराठ्यांच्या पोरांवरच्या केसेस उकरून काढून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे मराठ्यांनी ठरवलं आहे तर आयुष्यभर फडणवीसांना गादीला शिव देणार नाही. फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये, बेकार होईल असा इशारा जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमात साक्षाने सांगतो, तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं, त्याला उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्याने तुला गादीवर नाही बसवलं. आणि कसं बसवलं मी विशुद्ध करून टाकतो, मीडिया समोर आज शब्द देतो. चल मन तू मराठ्याने तुला गादीवर नाही बसवले. आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी, तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागतं, तेव्हा सन्मान मिळत. काहीच करेन ना तू, कवर सहन करू मी. पोरानं आत्महत्या केलं, जीव जातो आमचा इथं. तुला काय माहिती, तुला काय माहिती? तो पोरीसाठी तू तिथं 50-25 मीटर असन, ते जास्त बी नसन, 500 मीटर नसन, ते सागर बंगला ते वर्षा नाही जात. तू शब्द लेकीचा शब्द डावलून आमच्या लेकी लागल्या आत्महत्या करायला. बाळा भेदभाव करू नको ना. तू ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते कार्ट, याला मुख्यमंत्री म्हणते का? आणि मग यासाठी नेमितो. आणि तिथं त्या एखाद्या तळ्यात जर पैसे टाकले, ते सारमाड्या का खारमाड्यात येऊ त्या परळीचं एखाद्या तळ्यात किंवा 5-50 कनिंग जर भरून आणल्या तरी पैसे पुरत इतके. तिथं नाही का तो ईडी कुठे गेली आता? कोण बेड्या उडी ती का काय? आता काय डोळे गेले का तुमचे? आता ते आरोपी पकडे त्यानं तुम्हाला आणखीन हे नाही जमत का? नुसतंच मी सगळे बरोबर करतो. काल त्या आष्टीला म्हणला वाटत एकालाही सोडणार नाही. धरले कोण सोडायला? कोण धरले? न्यायच देणार कुटुंबाला. काय न्याय द्यायला? आणखीन उज्ज्वल निकमाची नियुक्ती सुद्धा नाही. 1 महिना लागतोय उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती व्हायला. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मॅटरचं पत्ताच नाही आणखीन कुठंच काही. ते वाकोड्यांचा ही झाला, मर्डर झाला, मर्डरच येते एक प्रकारचा, काहीच नाही. आणि याला वाटतं मला कोणी बोलू नये. तू बोललं का बाप होतो का राज्याचा? सगळ्या दहशतवादी अड्डा चालतो काय मग राज्यात? तुला कोणीच बोलायचं नाही, मुख्यमंत्री झाला म्हणून तुला कोणीच बोलायचं नाही. आणि तुला जनताच गोड लागतं, आमचं मतदान मराठीचं गोड लागतं. आमदारांनी निवडून आता मग लय दाताडून काढतो, मग लय गोड लागतं. हा, गुलाल अंगावर पडतो आनंदाचा तवा. आणि आज आमच्या लेकराच्या अंगावर मरायला लागलेत. मराठ्यांना सांगतो मरू नका, लढायचं. तुम्ही कायम दिसले पाहिजेत. मी तर ठरवलं आता लढायचं. आमरण उपोषण आपण करत नाही आता लढायचं ठरवलं. आणि आता आपण एकदा लढाई ठरवल्यावर सरकारला कळत याला मला मनोज जरांगे लोकच अंगावर घेतला. तुम्हाला कळन हलक्यात घ्यायचं नाही भाऊ आपल्याला. तुम्ही हलक्यात घेऊन जर चूक केली ना तर बेकार होऊन देवेंद्र फडणवीस. आता रस्त्यावरच लढायचं. मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करायची नाही. तुम्ही तुमच्या आई बापाला दिसले पाहिजे. सुशिक्षित बेकार म्हणून दिसू द्या, पण आत्महत्या नको. कायम तुम्ही आपल्या आई बापाला दिसत नाहीये. कमीत कमी आई बापाला दिसता. आणि असं कोणासाठी फाशी घेऊन मारण्यापेक्षा लढून मरू ना. आईला जगलो तर जेलमध्ये कुटुंब भेटायला तरी येईन आपल्याला. असं कुठं यायचं मेल्यावर भेटायला? कायम जीवन संपल्यावर भेटायला यायचं कुठं? असं जेलात राहिलं तरी आपलं कुटुंब भेटायला येईन आपल्याला. महिना 15 दिवसाला भेटायला येता येतं तिथं. दिसतो तरी ना जगात. फाशी घेऊ नका आरक्षणासाठी. आत्महत्या करू नका. याला नीटच करायचं. आता तू जर
मतदारांनी विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत दिलं. कृष्णा हेगडे. नेता अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया पीछे चल रहे हैं. दिल्ली में भारतीय जनता पार्टी भारी बहुमत से जीत रही है और फिर से यहां पर सम्मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की गारंटी चली है, सम्मान्य अमित शाह जी की चाणक्य नीति और सम्मान्य जेपी नड्डा जी और सभी भारतीय जनता पार्टी और नेता जो है उनके कार्यकर्ता है उनका मेहनत चला है. और खासकर अभिनंदन दिल्ली के जनता का जिसने विकास और प्रगति को चुना है, मोदी जी के नेतृत्व को चुना है. और हमें विश्वास है कि जैसे उन्होंने सभी सांसदों को पहले जिताया, इसी तरह उनके दिल्ली के जनता के सहकार्य से यहां पर एक अच्छा गवर्नमेंट भारतीय जनता पार्टी देगी और दिल्ली प्रगति, खुशहाली और विकास की ओर तेजी से दौड़ेगा. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. दिल्लीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर नवी मुंबई भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. वाशीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांसोबत केला जल्लोष. दिल्ली विधानसभेत भाजप बहुमताच्या जवळ गेल्याने केला जल्लोष. विकास हवा असेल तर भाजप आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व हवे, दुसरा पर्याय नाही असं विधान यावेळी मंदा म्हात्रे यांनी केले. यावेळी फटाके फोडून आणि पेढे भरवून केला जल्लोष. भारतीय जनता पार्टीमध्ये आनंदाचा दिवस आहे की दिल्लीमध्ये जी लढाई आमची जी सुरू होती, जे जनतेबद्दल, जनतेच्या कामाबद्दल, विकासासाठी, ती आज भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे. आणि त्यांचा पूर्ण विजय उत्सव आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे येऊन आज आनंद उत्सव साजरा केलेला. आणि भविष्यामध्ये पुढे या देशामध्ये जर चांगलं काम करायचं असेल, विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन आपण गेलं पाहिजे. आणि त्याच ह्याच्याने त्यानंतर आज नवी मुंबई स्पोर्ट क्लबमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी प्रखर विरोध करून आणि समाजात न्याय देण्याचं काम करण्यासाठी राजू विक्रम शिंदे हे अटीतटीचा सामना करून निवडून आले. त्याचंही आज आम्ही इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने, ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचाही आज आम्ही इथे या कार्यालयात सत्कार घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विरंगुळा केंद्राची मागणी होती, बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न होते, ते आज सोडवण्याचा इथे आम्ही प्रयत्न करत असतो. बाकी नंतर शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षक संस्था रत्नागिरी, शिक्षण विभाग योजना, जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय व रत्नागिरी तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षक व क्रीडा विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी गीत गायन केले. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम.
आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? उल्हासनगर येथील कुख्यात गुन्हेगाराला MPDA अंतर्गत कडक कारवाई. उल्हासनगर पोलिसांनी एका भ्याड गुन्हेगाराला अटक करून MPDA अंतर्गत कारवाई केली असून त्याच्यावर वयाच्या 22व्या वर्षी 12 गुन्हे दाखल आहेत. त्याची परिसरात इतकी दहशत होती की लोक त्याच्या नावानेही घाबरायचे. उल्हासनगर शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार विकास अशोक शिंदे उर्फ पप्या याच्यावर कडक कारवाई करत MPDA अंतर्गत पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. शिंदे यांच्यावर गुन्ह्याचा प्रयत्न, बेकायदेशीर खंडणी, धमकावणे, सशस्त्र हल्ला, ड्रग्ज अशा गंभीर गुन्ह्यांसह डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ पप्प्या अशोक शिंदे हा जो आहे तो हनुमाननगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील 5-6 वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत. उल्हासनगर पोलिसला याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसांना 3 गुन्हे, असे एकूण 12 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. याच्यावरती सुरुवातीला 110 प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन 2022 मध्ये. तरी देखील 110 प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर त्याच्यावरती तडीबारीची कारवाई करण्यात आली होती. तडीबारीची कारवाई केल्यानंतर देखील तो हद्दीत येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळं त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती MPDA प्रमाणे कारवाई करण्यात आली, कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती MPDA अंतर्गत कारवाई केलेली आहे. या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे. यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच आमचे रिजन सर माननीय जाधव साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे DCP सर श्री गोरे सर व SF साहेब कोळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या वर्षाखाली हे जे MPDAचे डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यानंतर याला काल मंजुरी मिळाली. काल माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या कामी आमचं जी टीम आहे, क्राईम PI गोडसे साहेब, तसेच तपास पथकाचे PSI नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरवडा इथं पोहोचवण्यात आलेलं आहे. आता तो जेलबंद झालेला आहे. सर, अजून किती गुन्हेगार तुमच्या पाईपलाईनमध्ये त्यांच्यावर अशा प्रकारे? हा, भविष्य काळात अशा प्रकारे तडीपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हद्दीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही. दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यामुळे ठाण्यात भाजपाच्या वतीने जल्लोष.
भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये घवघवीत यश मिळाले असून या संपूर्ण यशाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांनी केलेल्या योजनांमुळे शक्य झाले असल्याचं ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करत असताना जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली। संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा कोंबडा रोज सकाळी आवरला पाहिजे, त्यामुळे आम्हाला एनर्जी मिळते आणि आम्ही 24/7 कार्यकर्ते काम करतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिवसेंदिवस यश मिळत चाललं असल्याचं देखील यावेळी वाघुले यांनी सांगितले। दिल्ली हे जरी छोटं राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 7 खासदार आहेत। दिल्ली विधानसभेच्या 70 सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालंय। 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललंय आणि याच्या मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत, केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना, सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना, सर्वसामान्य नागरिकांना दिलासे देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर जे केलंय त्याचं यश आम्हाला 27 वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललंय आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 3 दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्व आपले त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील, अनेक महाराष्ट्रातील लोक गेली अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत, त्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जे काय मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा 27 वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा, ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय। देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करतायत। संध्याकाळी मोदी साहेब भाषण करणार, भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली प्रदेश कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांचं 7 वाजता आगमन होणार आहे आणि त्यामुळे शहर जिल्हा म्हणून आणि महाराष्ट्रातल्या सर्व बूथ अध्यक्षांना एक विनंती आहे की आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी हे देशामधल्या नागरिकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे, संबोधित करणारे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता मोदी जे त्या ठिकाणी दिल्लीचा जो विजय प्राप्त झाला आहे त्याचं भाषण करणारे भाषण प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे। राहुल गांधी असेल किंवा संजय राऊत असेल वारंवार टीका करतात की या ठिकाणी ईव्हीएमच्या जोरावर आणि संपूर्ण सत्तेच्या जोरावरती हे जे आहे निवडणूक निवडून आलेले आहे। बघा, आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार।